आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी जसं सांगतोय तसं जर तू पुढेही केलं तर तुला तुझी सावी मिळू शकते। आता आणखी काय सांगतो मी, पण तू बस ना। तुझा काय भरोसा अंकित, परत इंजेक्शन देशील बेशुद्ध करशील मला तू। अनुस बोलू नको प्लीज। तुला हे बघ फार चुकीचं आहे। मी ते जे काही अवस्थेत केलं, ज्या काही परिस्थितीमध्ये होतो ते मी तुला सांगितलंय। माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे। मुद्द्याचं बोल। सांगतो पण प्लीज बस प्लीज। हे बघ मी सॉरी समज, तुझ्याकडे एक जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण प्रचंड कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि एक नवीन टॉप जो अट्रॅक्टिव्ह तर आहे पण कम्फर्टेबल नाहीये। मग तू कुठला टॉप घालशील? सिंपल आहे, टॉप जुना असो किंवा नवीन, ज्या टॉप मध्ये मला कम्फर्टेबल वाटेल तोच टॉप घालेन। आणि समज काही कारणामुळे तो जुना टॉप गायब झाला, मग काय घालशील? मग मुकाट्याने जो असेल तो घालेन। सगळे तेच करतात ना। पण ही काय बडबड चालली आहे तुझी? मुद्द्याचं बोल। सोड, मी जाते। सावीसाठी सुंदरीच। तो जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि तू नवीन अनकम्फर्टेबल टॉप। तर सावी सुंदरीलाच आई मानते। सावीने जेव्हापासून डोळे उघडले तेव्हापासून ती सुंदरीला आई म्हणून बघते, म्हणून तिच्यासोबतचा कम्फर्ट झोन वेगळा आहे तिचा। ते फार स्वाभाविक आहे ना। पण जर काही कारणांमुळे सुंदरी तिच्या आजूबाजूला नसली तर सावीला तुझ्याशिवाय पर्याय राहणार नाही। पण हे कसं शक्य आहे? हे बघ, जर सुंदरी सावीला आपल्याकडे सोडून काही दिवसांसाठी कुठेतरी गेली किंवा आपण हॉलिडेच्या निमित्ताने पिकनिकच्या निमित्ताने सावीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी गेलो तर सावी तुझ्या जवळच येईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतोय, तू माझ्या जवळ यावी म्हणून करत नाही मी हे। सुंदरी जे काही गुरफटलेलं आयुष्य जगते ना, त्यातून तिला मुक्त करायचं म्हणून बोलतोय। आणि मला माहितीये की हे सगळं करताना तुला प्रचंड त्रास होतो। सुंदरीशी कडवटपणे बोलण्यासाठी तुला सगळी शक्ती एकत्र करावी लागते। पण मी जे काही सांगतोय ते सगळं तू केलंस ना तर तुझी सावी तुझ्या जवळ येईल आणि सुंदरी एक सुंदर आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते। तानी होतीस ना तेव्हाच कुशीत घेतलं होतं तुला, माझी लेक म्हणून। तेव्हाच ठरवलं होतं की तुला आई आणि बाबा दोघांची माया द्यायची। आणि खरंच मी तसं केलं। पण मला हे माहित नव्हतं की या मायेच्या कोपात मी सडकून जाईल। आता तुझी खरी आई आली आहे। मला तर विचार पण करवत नाही की मी तुझ्याशिवाय जगू शकेन की नाही। करेन सर, तुझी आई स्ट्रॉंग आहे कारण आता तुझी खरी आई आली आहे ना। तुझी खरी आई, बाबा, तू, तुझं कुटुंब आता पूर्ण होणार।
तुझ्या स्वप्नातली हॅपी फॅमिली आता पूर्ण होणार. आत येऊ का? या ना. लहान मुलं झोपेत किती गोड दिसतात ना. दिवसभराचे भांडण तंटे, रुसवे फुगवे, दगा मस्ती सगळं काही विसरतात. स्वप्नात राजा राणी परी यांच्या दुनियेत जगत असतील ना हे. लहान मुलांचं मन समजणं अवघड. तेच ओळखण्याचा प्रयत्न करते मी. सावीला जेव्हा शाळेत पहिल्यांदा बघितलं होतं ना मी, तेव्हा वाटलं होतं की ही माझी आहे. आता माझी असून नसल्यासारखी वाटते. असं कसं होईल? अहो शेवटी रक्ताचं नातं आहे, ओढ तर असणारच. हळूहळू तिला तुमचं मन कळेल आणि तुम्हालाही तिच्या मनातलं कळेल. नाही पण मला जमेल असं वाटत नाही मला. असं काय म्हणताय तुम्ही? कारण ती कुठे मला आई मानते. तिला सांगितलं तरी तू समोर असेपर्यंत ती स्वतःचं मन मला कधीच वाचू देणार नाही. तिने तो हक्क फक्त तिच्या आईला दिलाय ना, म्हणजे तुला दिलाय सुंदरी. जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तेव्हा ती मला लांब करेल, कारण तू तिच्या समोर असशील. तू तिच्या समोर असलीस की तिला तिच्या खऱ्या आईची गरज कधीच भासणार नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मॅडम? सुंदरी, म्हणजे मला असं वाटतंय की तू सावीपासून काही दिवस लांब निघून जा. नाहीतर मी तिला कुठेतरी लांब घेऊन जाते. कारण तू तिच्या समोर असलीस ना तर ती माझ्या जवळ नाही येणार ना. आम्हाला एकमेकींना वेळ नाही मिळणार का? नाही, बरोबर आहे तुमचं. मी जर इथं असले तर सावी तुमच्याकडे येणार नाही. मला मान्य, मी खरंच तिच्यापासून लांब जायला पाहिजे. मी काही दिवसांसाठी बाहेर निघून जाईन. मी उद्या सकाळी जाईन. फक्त आता इथे थांबू का? नाही, हरकत नाही. मी आताच निघून जाते. आताही नाही थांबत. तुम्ही थांबा सावीजवळ. आई, तू कुठेस आई? आई तू कुठेस?
अगं सरे, पण हे असं अचानकच तुझं 2 दिवस घराच्या बाहेर जाणं म्हणजे काय आहे सगळं? हे बघा, मला माहिती आहे अचानक आहे, पण हे आवश्यक आहे. अनु मॅडमचा निर्णय जर प्रत्यक्षात आणायचा असेल आणि सावीला त्यांचा लळा लागू द्यायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे. आणि आपण जर हे केलं तरच सावीला हे स्वीकारायला सोपं जाईल की मी तिची खरी आई नाहीये. अनु मॅडम तिची खरी आई आहे हे स्वीकारणं सोपं जाईल. पण सुंदरी, त्यासाठी घर सोडून कशाला जायला पाहिजे? अगं पण अजय, तुला कळतंय का, मी जर घरात असले ना सावी माझ्याकडे येईल, पण या उलट मी जर घरात नसेल ना तर सावी अनु मॅडमकडे जाईल ना. म्हणजे त्या दोघांमध्ये बॉन्डिंग वाढेल. म्हणजे सावीची वेणी फणी, खाणं पिणं, अभ्यास सगळंच काही अनु मॅडम घेतील ना. म्हणून म्हणते की मी 2 दिवस कुठेतरी जाते, म्हणजे हे शक्य होईल. मला असं वाटतं हा योग्य निर्णय. आई, तुला काय वाटतं? हो सुंदरी, खरं तर मीच तुला हे सांगणार होते, पण तूच हा निर्णय घेतला ऐकून बरं वाटलं. खरं तर तू असा निर्णय घेऊन आमच्या मनात तुझ्याबद्दलचा आदर दुपटीने वाढलाय. न वाढायला काय झालं? म्हणून प्रत्येक वेळेला माझ्याच पोरीने सगळं सांभाळून तिनेच तडजोड करावी असा त्याचा अर्थ आहे का? आणि ह्या सगळ्यामध्ये तिला जो त्रास होतो त्याचं काय? आणि एवढं करून कोणाला काही वाटत नाही ते वेगळंच. हे बघा, मला त्रास होत नाहीये, तू अजिबात काळजी करू नकोस. ते काही नाही, तू इथंच थांबते. तू कुठं वनवन करत जायची गरज नाही. आणि हा, जर एवढाच त्रास कोणाला होत असेल ना तर त्यांनी जावं. मग अगं, असं काय बोलतेस? आपण हे सगळं अनु मॅडम आणि सावीसाठी करतोय ना. हे बघ प्लीज, आता काही बोलू नकोस, कारण तुझ्या बोलण्याने माझा निर्णय बदलणार नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही सगळ्यांनी प्लीज एवढंच लक्षात ठेवा की अनु मॅडमला आणि सावीला एकत्र आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. त्यामुळे सावीला काही जरी लागलं ना तरी तुम्ही स्वतःहून तिला मदत करू नका. तिला अनु मॅडमकडे जाऊ द्या. मालू, तू करशील ना सगळं हँडल? हा सरू, तू नको काळजी करूस, मी सगळ्यांना आठवण करून देत जाईल. होय बाई, तू म्हणशील ना तसंच होईल सगळं. अगं पण तू कुठं जाणार आहे ते तरी सांग की मला आधी. सुंदरी, मला असं वाटतंय तू लांब कुठेतरी जाण्यापेक्षा धनंजयच्या घरी का नाही जा? म्हणजे आम्हाला तुझी काळजी नाही ना वाटणार. अरे वा, धनंजय पासून लांब राहा ते धनंजयच्या घरी जाऊन राहा, हा बदलाचा प्रवास कधी झाला तुमचा? माफ करा, पण तुम्ही माझ्या लग्नात या माणसाला वेश बदलून घेऊन आलात ना, ही गोष्ट मनाला लागली माझ्या. आम्ही सगळे असताना आम्हाला विश्वासात न घेता हे सगळं केलं ना, म्हणून हा मनस्ताप वाढलाय. तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात ते मी रात्रीच ठरवलं होतं. धनंजय आले असतील गाडी घेऊन मला घ्यायला. बरं, सगळं ऑलरेडी ठरलंय म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आणि तू सावीला अनु मॅडमचं सत्य हळूहळू सांगायचंय, योग्य वेळ आल्यावरती सांगायचंय. त्यामुळे स्वतःची अक्कल वापरून काही करायला जाऊ नकोस, काही कारस्थान करू नकोस. तू नको काळजी करू सुंदर, माझं पूर्ण लक्ष राहील याच्यावर. तसही मिनिटाला रंग बदलायची सवय यायला, पण डोंट वरी, मी आहे इथं. ठीक आहे. येते.
शक्य तेवढं सावी बरोबर राहायचा प्रयत्न कर प्लीज. येते. आई तू कुठे चाललीस? सावी, मी ना आता मोठ्या मिशनवर झाली. पण मी सांगते ना तुला की कुठेही जायचं नाही. पण मला काम आहे ना, करायला तर हवं. नाही, तू कुठेही जायचं नाहीस. बाबा तू तरी सांग ना. सावी बाळा, हे बघ, मी खरंच सांगितलं असतं आईला, पण आईचं फार महत्वाचं काम आहे ना, आईला जावं लागणार. आणि तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना, असा हट्ट नाही करायचा. आईला जाऊ दे. हो अगं सुंदरी लवकरच येईल घरी परत. सावी बाळा, आई या मिशनवर ना आली ना की तुला मोठं सरप्राईज देणार आहे बघ. मला काही नको आहे दुसरं, मला फक्त आईच पाहिजे. सावी, तू तुझ्या आईसारखी एकदम स्ट्रॉंग आहेस की नाही? मग ना मी फक्त 2 दिवसासाठी चालले, मी परत येणार आहे. त्यामुळे मी येईपर्यंत कोणालाही त्रास द्यायचा नाही. आणि घरातले ना सगळे तुझा लाड करणार, खास करून अनु मावशी. त्यामुळे सतत तिच्या सोबत राहायचं. लाड करणार ना अनु मावशी? हो. अनु मावशी, माझ्या सावीची काळजी घ्या. आणि तू सावी, अनु मावशीचा कधीही हात सोडायचा नाही. निघते.
आरोह, ए बाळा, वरची खोली आवरलीस का तू तुझी? नाही. काय हे आरोह, सांगितलं होतं ना तुला आवरायला. मीच एकटीनं किती करायचं रे सगळं. आजी, सुंदरी आई आली. आले आले. चल चल